पुत्रदा एकादशी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? मजेत आहात ना? आपण मजेतच असाल अशी मी प्रार्थना करते व माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते. आज मी आपणाला श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे महत्त्व व कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती. मंडळींनो, श्रावण महिना हा सर्वांचाच आवडता महिना आहे. श्रावण सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ महिना आहे. जसा पुरुषोत्तम मास हा अधिक मास म्हणून आपण ओळखतो, तो तर आत्ताच पार पडला व हा आता निज श्रावण सुरू झाला आहे. या श्रावण महिन्यामध्ये सृष्टीमध्ये सर्वत्र हिरवीगार झाडे, झुडपे, शेते, फुले, फळे आपणास जास्त प्रमाणात दिसतात. लोक श्रावणी सोमवार आणि शनिवार उपवास करतात. या महिन्यामध्ये अधूनमधून श्रावणसरी बरसत असतात. वातावरणामध्ये खूपच बदल झालेला असतो. जणू काही सृष्टीने हिरवा शालू पांघरला आहे असेच वाटते. जिकडे पाहावे तिकडे आपणास हिरवगारच दिसते. देवदर्शनासाठी सर्व देवालये व मंदिरे गर्दीने फुलून गेलेली दिसतात. चला तर मग आपण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे महत्त्व व कथा मी आपणास सांगते, जाणून घेऊया. युधिष्ठिराने विचारले, मधुसूदन, हे कृष्ण, श्रावणाच्या शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी असते? कृपया तुम्ही मला तिचे वर्णन करून सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, प्राचीन काळची ही गोष्ट आहे. द्वापर युगाच्या प्रारंभी महिष्मतीपूरमध्ये राजा महिजित आपल्या प्रजेचे पालन पोषण करीत होते. परंतु त्यांना काही संतती नव्हती, म्हणून ते दुःखी होते. ते राज्य त्यांना सुखदायक व आनंदी वाटत नव्हते. स्वतःची अशी अवस्था पाहून त्यांना चिंता वाटू लागली. ते प्रजेत बसून त्यांनी प्रजेला उपदेश केला, प्रजानन हो, या जन्मामध्ये माझ्याकडून काही पाप झालेले नाही. मी आपल्या खजिन्यातील कोणतेही धन अन्यायाने जमविले नाही. ब्राह्मण व देवदेवतांचा मी नेहमीच आदर केलेला आहे. त्यांचे धन देखील मी कधी घेतले नाही. प्रजेचे स्वतःच्या मुलांप्रमाणे मी पालनपोषण केले. दुष्टांना भले ते भाऊ असले तरी आणि मुलांसमान का होईना, पण त्यांना मी शिक्षा केली आहे. विद्वान पुरुष व पंडित यांचा मी नेहमीच आदर सन्मान केला आहे. कुणालाही द्वेषास पात्र समजले नाही. मग कोणत्या कारणास्तव मला संतती लाभली नाही? तुम्ही लोकांनी याचा विचार करावा. राजाचे हे उद्गार ऐकून प्रजा, पुरोहित व ब्राह्मण यांनी राजाच्या हिताचा विचार करून त्यांनी एका घनदाट जंगलात प्रवेश केला व राज्याचे कल्याण इच्छिणारे ते लोक ऋषी सेवित आश्रमाचा शोध घेऊ लागले. एवढ्यात त्यांना मुनिश्रेष्ठ लोमश ऋषींचे दर्शन झाले. लोमश ऋषी हे धर्माचे तत्त्वज्ञ, संपूर्ण शास्त्रांचे विशिष्ट विद्वान, दीर्घायू महात्मा आहेत. त्यांचे शरीर रोमाने म्हणजे लवेने भरलेले आहे. ते ब्रह्मदेवासमान तेजस्वी आहेत. एक एक कल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शरीराचा एक एक रोम भंग पावतो म्हणजे तुटून पडतो, म्हणून त्यांना लोमश नाव पडले. हे लोमश मुनी त्रिकाल ज्ञानी आहेत. त्यांना पाहून सर्व लोकांना आनंद झाला. लोकांना आपल्याजवळ आलेले पाहून लोमश महर्षींनी त्यांना विचारले, लोक हो, तुम्ही येथे कशासाठी आला आहात? आपले येथे येण्याचे कारण सांगा. तुमच्यासाठी जे हिताचे कार्य असेल
ते मी नक्कीच करेन. प्रजानन म्हणाले, ब्राह्मण, यावेळी जे महिजित नावाचे आमचे राजा आहेत त्यांचे आम्ही प्रजानन आहोत. राजांना काही संतती नाही. आम्हा प्रजेचे त्यांनी मोठ्या प्रेमाने व ममतेने स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालनपोषण केले आहे. त्यांना पुत्रहीन पाहून त्यांच्या दुःखाने आम्हीसुद्धा दुःखी झालो आहोत. आम्ही तपश्चर्या करण्याचा दृढ निर्णय करूनच येथे आलो आहोत. हे द्विजोत्तम, राजाच्या भाग्याने आम्हाला यावेळी आपले दर्शन झाले आहे. महापुरुषांच्या दर्शनानेच लोकांची सर्व कामे सफल होतात. मुनिवर, आता आपण आम्हाला चांगला उपदेश देऊन राजावर मोठी कृपा करावी, जेणेकरून राजांना संतती प्राप्त व्हावी. प्रजाननांचे हे मधुर बोलणे ऐकून मुनी 2 घटिका ध्यानमग्न झाले. त्यानंतर राजाच्या प्राचीन जन्माचा वृत्तांत जाणून ते म्हणाले, प्रजाजन हो, ऐका. राजा महिजित पूर्वजन्मी लोकांची पिळवणूक करणारा एक वैश्य होता. तो वैश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे. एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या तिथीला, शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दुपारच्या सूर्य तळपत असताना तेव्हा तो एका गावच्या सीमेजवळ आला. पाण्याने भरलेल्या विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी आला असताना तेवढ्यात एक गाय आपल्या वासरासह पाणी पिण्यासाठी आली होती. ती तहानेने व्याकुळ झाली होती व उन्हामुळे उद्विग्न झाली होती, म्हणून ती विहिरीतील पाणी पिऊ लागली. राजाने त्या गायीला तेथून हाकलून दिले. त्यावेळी स्वतः पाणी तो प्याला. त्याच पापकर्मामुळे राजा पुत्रहीन झाले आहेत. कुठल्या तरी जन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना निष्कंटक राज्य प्राप्त झाले आहे. प्रजा म्हणाली, मुनिवर्य, पुराणांमध्ये उल्लेख आहे की प्रायश्चित्ताच्या पुण्यामुळे पापे नष्ट होतात. म्हणून पुण्यकर्माची काहीतरी कार्य आम्हास सांगा आणि एखादा उपदेश द्या, जेणेकरून त्या पापांचा नाश होईल. लोमश ऋषी त्यावर म्हणाले, प्रजाजनांनो, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी असते ती पुत्रदा या नावाने प्रसिद्ध आहे. ती इच्छित फळ देणारी आहे. तुम्ही तिचे व्रत करा. हा वृत्तांत ऐकून प्रजेने मोठ्या भक्तिभावाने लोमश महर्षींना नमस्कार केला व सर्वांनी नगरात येऊन पुत्रदा एकादशीचे विधीपूर्वक अनुष्ठान केले. त्यांनी विधीपूर्वक जागरण, नृत्य, जप, कीर्तन केले व त्याचे पुण्य राजास अर्पण केले. त्यानंतर राणी गर्भवती झाली व प्रसूत होऊन तिने बलवान पुत्राला जन्म दिला. या पुत्रदा एकादशीचे महात्म्य ऐकून वाचून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन परलोकी स्वर्गीय गतीला प्राप्त होतो. मंडळींनो, आपण सुद्धा कलियुगामध्ये या एकादशीचे व्रत करून शक्य तेवढे संसारात राहून नामस्मरण व जप करू शकतो. गीता वाचन, विष्णू सहस्रनाम, भागवत ग्रंथ वाचन व ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करून आपल्या पदरी देखील पुण्य पाडून घ्यावे. ही होती पुत्रदा एकादशीची कहाणी व तिचे महत्त्व. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.